नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। सकाळी सकाळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्या घरामध्ये अगदी मनापासून असं फ्रेश वातावरण असतं। तर या फ्रेश वातावरणामध्येच आपण एक गोष्ट करायची आहे, तो म्हणजे देवबाप्पांना एक प्रसाद ठेवायचा आहे। तर हा प्रसाद कशाचा ठेवायचा, तर थोडंसं दूध घ्यायचं आहे। ताजं जर दूध असेल तर अतिउत्तम, नसेल तर तुम्ही आदल्या दिवशीचं देखील दूध घेऊ शकता। त्यामध्ये अगदी थोडीशी साखर टाकायची आहे आणि त्यामध्ये एक स्वच्छ धुतलेलं तुळशीचं पान टाकायचं आहे। साखरेचं दूध आणि तुळशीचं पान हे आपण प्रसाद म्हणून देवाला अर्पण करायचं आहे। साधारणतः आपली देवपूजा सकाळची 7, 7:30 किंवा 8 पर्यंत होऊन जाते। तर अशा पूजा झाल्यानंतर आपण हा देवबाप्पांना प्रसाद द्यायचा आहे आणि त्यानंतर 12च्या अगोदर हे दूध आपण देवघरातून काढून घ्यायचं आहे आणि ते घरातील सर्व व्यक्तींनी जरी पिलं तरी चालेल, थोडं थोडं करून, किंवा एका व्यक्तीने पिलं तरी चालेल। रोजची तुमची देवपूजा झाल्यानंतर अवश्य देवबाप्पांना प्रसाद म्हणून आपण देवघरामध्ये दूध ठेवायचं आहे। यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास नेहमी राहणार आहे आणि आपलं घर एकदम आनंदाने बहरणार आहे। अशा छोट्या छोट्या उपयुक्त व्हिडिओच्या माहितीसाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राइब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।